चांगली राहतच नाही. का बरं? घामाने अगं निघून येते ती खाली, वजन असतं ना त्याला पण. खूप मोठी वाटते नाही ना, पण ती खाली खाली येते मला असं वाटतंय. वाटण्याला काय करायचं आता? दोघे पण खरं खरं सांगाल, हे नसेल चांगलं दिसत तर नाही घालत मी. भारी दिसते. खूप छान दिसतंय. नक्की खरं ना. बघू कसं दिसतंय. जेन्युइन रिप्लाय. ठीक आहे. फक्त गजऱ्यांची कमी आहे, गजरे लावायचे. डान्स क्लास मध्ये एक साऊथ इंडियन फ्रेंड झाली. तुम्ही आम्ही अँकरिंग केलेलं पाहिलेलं का दोघींनी? तर त्या अँकरिंगच्या ब्लॉग मध्ये होती. तिचा मी गजरा पाहिलेला आणि एकदम रिअल वाटत होता. म्हटलं आपण पण हा घेऊ. पाहिजे तुला? मल्हारला पाहिजे? वाटतंय ना मोगऱ्यासारखा. बघ स्क्रीन मध्ये पण किती छान दिसतंय मोगऱ्यासारखं. असं लवकर हो तसंच लागत. तुझे व्हिडिओ बघ भारी लागले. चांगला लागला. बाय 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 मल्हार बाय. फक्त नथ दाखवायची होती म्हणून हा अट्टहास. मला खरं सांगात, ही नथ मला शोभतीये का आणि ही नथ तुम्हाला आवडली का? कारण मी ही बनवून घेतलेली आहे. पिंपलनी शोभा वाढवली आहे माझ्या चेहऱ्याची. दोन्ही बाजूने मस्त असे हेडलाईट आल्यासारखे आहेत आणि शोभा वाढवली आहे माझ्या चेहऱ्यात. थोडं पावसाचं वातावरण पण झालेलं आहे, पण ठीक आहे. मला असं वाटतं की गरमी खूप आहे. थोडा पाऊस पडला तर थोडा थंडावा पण येईल. नथ मला थोडंसं वेगळं फिलिंग देते. खूप जड जड वाटते आहे. जड नाही, पण मला असं वाटतं की ती पडते काय. पडत तर नाही आहे, पण मला असं फील येतोय की ती खाली येते की. नणंदबाईंचं फोटोशूट चाललं होतं. म्हटलं चला आपल्या कॅमेऱ्यामध्येही हे कॅप्चर करूयात. ही जी नथ आहे माझी मेकअप आर्टिस्ट जी आहे तेजस्विनी, तिने बनवलेली आहे आणि खूप सुंदर अशी बनवली आहे. ही आमची गोड नवरी साखरपुड्यासाठी तयार झालेली आहे. कानाला श्रवणीय वाटणारा सनईचा मधुर स्वर आणि मंगल पवित्र असो किंवा कुंभस्थापनेचा विवाह सोहळा असो किंवा कुठलीही. आणि आपण रेडी झालोत आणि फोटो काढत नाही असं कधी होतं का? मला खरं सांगा मैत्रिणींनो, कारण की रेडी झाल्यानंतर आपलं पहिलं काम असतं फक्त फोटोज आणि फोटोज क्लिक करणं. बापांचे आशीर्वाद घेऊन आमची ही नवरी तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात करत आहे. आमच्याकडे पहिला साखरपुडा असतो. साखरपुडा म्हणजे काय तर नवरा आणि नवरी ह्यांच्या नात्याला सुरुवात झालेली आहे किंवा दोन्ही घरांनी ह्या नात्याला परमिशन दिलेली आहे हे दाखवण्याचा कार्यक्रम म्हणजे साखरपुडा, जिथे दोन मनं आणि त्यांच्यासोबत त्यांची दोन परिवारसुद्धा एकमेकांना जोडले जाणार असतात. मनोहरी लग्न या दोहांचा पावित्र्यमय संगम म्हणजेच कुमकुम तिलक. आणि हा कुमकुम तिलक वधू आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी ईशा यांना या ठिकाणी प्रतिपादित होत आहे. वधूराणीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला.
साखरपुडा तर खूप सुंदर पद्धतीने पार पडला. त्याच्यानंतर वेळ आलेली आहे जेवणाची आणि सगळ्यांनी मिळून सुंदर अशा जेवणाचा आस्वाद घेतला. आणि हे आहेत माझे छोटे मामासासरे जे मला जिलेबी भरवत आहेत. आणि सुरुवात झालेली आहे हळदीच्या कार्यक्रमाला. इथे मावशी हळदीची तयारी करत आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे हळदीच्या कार्यक्रमाचं किती महत्त्व आहे. जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हळद ही अँटीबॅक्टेरियल किंवा अँटीसेप्टिक हे दोन्हीचंही काम करते. सायंटिफिक रिझन आणि तसंही त्याला धार्मिक जोडही आहे. म्हणून हा कार्यक्रम आपल्यामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो. हळदीचा कार्यक्रम ह्यासाठी पण असतो की आपल्या इथे कुठल्याही शुभ कार्यामध्ये सगळ्या देवी देवतांना आमंत्रण दिलं जातं आणि याच्यामध्ये विष्णू भगवानांचं खूप मोठं स्थान आहे आणि त्यांचा आवडता रंग पिवळा म्हणून जास्तीत जास्त आपल्या लग्नामध्ये पिवळ्या रंगाचा वापर केला जातो. मग ती झेंडूची फुलं असू दे, हळद असू दे. इथे तुम्हाला दिसत आहे की वरबाप आणि वरमाई त्यांच्या लाडक्या लेकीला आणि जावयाला हळद लावत आहेत. आणि दुसरीकडे घरातील मोठी माणसं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा मानपान आणि पाहुणचार करत आहेत. इथे मी बाकी मावशींसोबत नवरदेवाचं औक्षण करत आहे. याचं कारण असं की माझ्या ज्या सासूबाई होत्या त्या नवरी मुलीच्या आत्या आहेत आणि त्यांचाच हा वर ओवळण्याचा मान मला दिलेला आहे बाकी सर्व आत्यांसोबत. शुभ प्रसंगी शुभ आशीर्वाद घ्यायचे आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्य
सर्वकारी शू सर्वदा सावधान शुभ लगन सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडंबिना वाजवा शुभमंगल सावधान. लग्न लागलं, फॅमिली फोटोही झाला आणि इथं वेळ आलेली आहे शूज चोरण्याची, जे काम आमच्या मुलांनी उत्तम केलेलं आहे. फायनली लग्न झालं आहे. मी चालली आहे माझ्या माहेरी. रक्षाबंधन आहे, मला माझ्या आत्याला आणायला जायचं आहे, म्हणून आम्ही निघालो आहे. आणि पहिलं आम्ही ठरवलं आहे की सगळे माझ्या नंदा, माझे धीर, आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं आहे की आम्ही पहिलं कॉफी पिणार आहोत आणि कॉफी पिल्यानंतर जाणार आहोत. आणि तुम्ही काय खाणार आहात? हां, तर आम्ही आता कॅफेमध्ये जाणार आहोत आणि तिथे थोडंसं येस ब्राउनी खाणार. तिथे जाऊन थोडंसं काढून टाकायचं गाडीत बसल्यानंतर. तर थोडंसं नाश्ता करणार आहोत आणि नाश्ता करून आम्ही निघणार आहोत. आणि आमच्या रियाचं आणि साईचं आणि श्लोकचं रक्षाबंधन पण होणार आहे तिथे कॅफेमध्ये. हां, रिया को भी गिफ्ट मिलने वाला है साई से और श्लोक से. पैसे ओ माय गॉड, पैसे मिळणार आहे पैसे. आतमध्ये शूज चोरण्यावरनं खूप भांडणं झाले. कशावरनं? काम झालंय. मला माहिती होतं हे कार्यक्रम, पण मला लक्षातच नाही. हे यांनी शूज चोरलेत, नवरदेवाला उचलून घेतले, खालून शूज काढले आणि यांना मी जस्ट टर्न झाले, माझ्या पुढे शूज, मग मी काय करणार? बाळमामा नव्हता, बरं झालं बाळमामा म्हटलं. नशीब मामा नव्हते, मामा इकडे होते. मामा हे नव्हते, बरं झालं. हे बी नव्हते, बरं झालं. यांनी खूप मोठा उद्योग केलेला आतमध्ये, नंतर एक्सप्लेन करते मी. यांनी नवरदेवाला उचलून घेतलं, यांनी खालून शूज ओढून घेतले नवरदेवाची. भांडणं झाली काका आतमध्ये. नाही काका, यांचं काय ऐकतं? काका कोणाचं ऐकतं मला सांगा. काय नाही म्हणते, नवरी रडली ह्यांच्यामुळे, ह्या दोघींमुळे. अहो काका, आमचं मान होतो, असं काय करता? असं पण असतं का? अशी भांडणं लावायची असतात कधी. तेव्हा नव्हती परिस्थिती ती. आता उलट इव्हन माझ्या मामाने पण सांगितलं. आता सांगा, आता काय झालं? काय नाही झालं, काही नाही झालंय. आम्ही आमचा मान घेत होतो, जस्ट शूज चोरायचा. आमच्या मुलांनी ॲज युजल मुला त्या नवरदेवाला पकडलं आणि आम्ही शूज पकडलंय. नवरदेवाला उचललंय, नवरदेवाला उचलून घेतलं. तो काय काढून देणार होता का, हे घ्या माझे शूज तुम्हाला? आणि मग असा राडा झाला आतमध्ये. आणि तो राडा सगळे मोठे लोक चिडले, ओरडले. आमच्या मावशीने, दयाळू मावशीने शूज घेतले आणि नवरदेवाला परत दिले. आम्हाला काय दिला? ठेंगा. नवरदेवाला हे आहे की नवरीच्या भावाला शूज घालायला लावले, नवरी रडली त्याच्यामुळे. हां, सॉरी पण बोलायला लावलं, त्याच्यामुळे आम्हाला काय आवडलं नाही आहे हे. ब्ल्यू कलर वाले. साई आणि श्लोक मुंबईला जाणार होते आणि मलाही माहेरी जायचं होतं, म्हणून आदल्याच दिवशी आम्ही हा रक्षाबंधनचा कार्यक्रम केलेला आहे. इथे रिया, साई आणि श्लोक यांना राखी बांधत आहे. तर अशा सुंदर पद्धतीने माझ्या लाडक्या नंदेचा लग्न सोहळा पार पडलेला आहे आणि वेळ आलेली आहे फोटोंची. पण त्याच्या आधी लग्न म्हणजे काय, कुणाचा तरी विश्वास, लग्न म्हणजे आयुष्यभराची साथ, लग्न म्हणजे हळुवारपणे घातलेली कुणाला तरी साध, लग्न म्हणजे मैत्री, लग्न म्हणजे नात्यातला गोडवा आणि दोन कुटुंबांशी जोडणारा एकमेव दुवा. असं हे माझ्या सासूबाईंच्या माहेरचं लग्न. आणि मी तुम्हाला सांगते, माझ्या सासूबाईंचं माहेर हे मला माझ्या माहेरासारखंच वाटतं, कारण की तेवढा आपुलकी आणि जिव्हाळा त्यांनी मला आजपर्यंत दिलेला आहे.
ह्याच नोटवर वळूयात फोटोजकडे. हा पुढचा फोटो आहे माझे मामा सासरे आणि मामी यांचा गोड असा फोटो. पुढे आम्ही सगळ्याजणी जेव्हा आम्ही सगळ्यांनी रुखवत डेकोरेट केलं त्याचा हा फोटो. सगळ्याजणी एकदम सुंदर दिसत आहेत. इथे माझ्या सासूबाईंचा वर ओवाळण्याचा मान घेताना आम्ही सगळ्याजणी. फायनली फोटो आला आहे आहोंचा आणि माझा म्हणजे योगेश आणि माझा. हा आहे फॅमिली फोटो. हे आहे माझ्या सासूबाईंचं गोकुळासारखं माहेर आणि हा आहे आमचा फॅमिली फोटो रियासोबत. तर तुम्हाला आजचं हे आमचं ईशाचं लग्न कसं वाटलं मला हे कमेंटमध्ये नक्की सांगात. आणि आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात. आणि तुमचं हे प्रेम असंच आमच्या कुटुंबावर राहू द्यात. धन्यवाद.